आज सकाळी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी या गावात राहणारा सुनील राजपूत हा सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्यानं आपण पत्नी शुभांगीचा खून करून तिचा मृतदेह कासारवाडी घाटातील डोंगर कपारीतील दगडात लपवलं असल्याची कबुली दिली. सोलापूर पोलिसांनी याची माहिती तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलिसांना दिली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी कासारवाडी घाटात दगडात लपवून ठेवलेल्या मृतदेहाचा शोध घेतला. मृतदेह मिळून येताच पोलिसांनी पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी CPRला पाठवला. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येईल, अशी माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे. सकाळी 10:30 वाजता सोलापूर सिटी पोलीस स्टेशन फौजदार चावडी येथून ठाणे अंमलदार PSI जीव खाले यांनी फोनवर आम्हाला कळवले की आमच्याकडे सचिन राजपूत नावाचा इसम हजर झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे आणि तिचं प्रेत कासारवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सोडून आलेलं आहे. त्या माहितीच्या आधारे आम्ही स्टाफसह रवाना होऊन घटनास्थळाचा परिसर छाननी केला. छाननीच्या दरम्यान सदर वर्णनाप्रमाणे प्रेत मिळून आलं. त्या प्रेताचा पुढील कारवाई चालू आहे. घटनास्थळावरून इन्क्वेस्टसाठी पाठवलेला आहे. PM केल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होतील. आज सकाळी मयत शुभांगी राजपूत हिचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर या मार्गावरून ये जा करणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. शुभांगी हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPRमध्ये आणल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अक्षरशः हंबरडा फोडला होता. या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस अधिक तपास करतायत.